सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 61. या सुमारास नामविस्तार आंदोलनाने पुन्हा उचल खाल्ली. जिकडे तिकडे तोच एक घोष सुरू झाला. तसं पाहता ते खूप आधीपासून आणि सातत्यानं सुरू असलं तरी पुन्हा एकदा नव्या जोमाने गतिशील झालं. नामांतरवादीही आता नामविस्ताराची भाषा बोलू लागले. नामांतराऐवजी नामविस्तार म्हटलं तर विरोध बोथट होतो असा अनुभव त्यांना येत असावा. तसं पाहता आता ते फक्त विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलेलं नव्हतंच. संपूर्ण दलित समाज, त्यातही विशेषतः नवबौद्ध समाज त्यात सहभागी झालेला होता. दरम्यान एमएचा निकाल लागला. अपेक्षित होतं तेच घडलं. खटावकर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. अरविंदला दुसरा क्रमांक मिळाला होता. असं का घडलं आणि कोणी घडवलं हे सर्वांनाच माहीत होतं. खाजगीत सर्वत्र तीच चर्चा चालली होती. परंतु उघडपणे कोणीच काही बोलत नव्हतं आणि बोलून तसा उपयोगही नव्हता. अरविंदने आपली नाराजी सरांजवळ स्पष्टपणे बोलून दाखवली. सर म्हणाले, तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाला हे महत्त्वाचं. पहिला कोण आणि दुसरा कोण हे कोण पाहतं? पहिली येणारी ही पोरं पुढे काय करतात हे अनेकदा गुलदस्त्यातच राहतं. कोणाला ती आठवतही नाहीत. तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं पुढे याल. बाकीचा विचार करू नका. बरं, लातूरला जाता? तिथे एक पार्ट टाईम जागा आहे. ते लोक मला विचारत होते. एखादा चांगला माणूस असेल तर पाठवा म्हणाले. मला वाटतं तुम्ही त्या जागेसाठी योग्य आहात. आज ती जागा पार्ट टाईम आहे. उद्या कार्यभार वाढला तर कदाचित पूर्ण वेळ होऊन जाईल. सर सांगत होते ते ऐकता ऐकता अरविंदच्या मनात आनंदाच्या ओकळ्या फुटत होत्या. चांगला माणूस म्हटल्यावर सरांना आपली आठवण व्हावी याचीच त्याला मोठी धन्यता वाटत होती. क्षणार्धात आपलं दुःख विसरून तो आनंद सागरात गटांगळ्या खाऊ लागला. त्यांची रीतसर जाहिरात येईलच, पेपरकडे लक्ष असू द्या. सध्या ती सवयच लावून घेतली आहे. शिवाय मी पेपरवालाच असल्याने सगळे पेपर हाताशीच असतात. 8-10 दिवसात ती जाहिरात प्रसिद्ध झालेली दिसताच तो पेपर घेऊनच सरांकडे गेला. अर्जासोबत जोडायला त्यांनी छानपैकी प्रशस्तीपत्रही लिहून दिलं. पावसाच्या धारांसारख्या तिरक्या तिरक्या अक्षरातलं ते सुरेख पत्र त्याने पुन्हा पुन्हा वाचलं. इतकं की त्याला ते जवळपास पाठच झालं. श्री अरविंद पवार यांची वाङ्मयीन जाण उत्तम असून त्यांचं वाचन चांगलं आहे अशी प्रशंसा सरांनी केलेली होती. संधी मिळाल्यास कुठल्याही शिक्षण संस्थेला त्यांचा भरीव उपयोगच होईल असाही बराच मजकूर सरांनी लिहिला होता. सर म्हणाले, चांगली तयारी करूनच मुलाखतीला जा. तिथले विभाग प्रमुख डॉक्टर शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते बहुतेक तुम्हालाच प्राधान्य देतील. एवढं सांगून झाल्यावर मुलाखत देताना कसं बोलावं, कोणते शिष्टाचार कसे पाळावेत याच्याही काही सूचना सरांनी दिल्या. अरविंद म्हणाला, सर, केअर ऑफ म्हणून आपला पत्ता दिला तर चालेल? आम्ही राहतो तिकडं पोस्टमन फिरकतही नाही. विद्यापीठाचा पत्ता दिला तर सध्या मीच तिकडे जात नसल्याने. असू द्या, देऊन टाका माझा पत्ता, सर म्हणाले. क्षणात पत्त्याचाही प्रश्न सुटला. म्हणून अरविंदच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. खरंच सरांसारखी माणसं भेटली हे आपलं भाग्यच म्हणायचं. नाहीतर कोण कोणासाठी एवढं करतो. भाग 62. 11 वाजेपासून सुरू झालेलं तासांचं कंटाळवाणं गुऱ्हाळ सुरूच होतं. 2 वाजायला आले होते आणि सगळे विद्यार्थी मधल्या सुट्टीची वाट पाहत होते. शेवटी घंटा झाली आणि आधीपासून सुरू असलेली चुळबुळ एकदम वाढली. आता कोणीही एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. विद्यार्थ्यांची चुळबुळ वाढलेली पाहून प्रोफेसर महोदयांनीही आवर्त घेतलं. इतका वेळ बसून आलेला कंटाळा घालवत विद्यार्थी बाहेर पडले. ज्यांनी डबे आणलेले होते ते आवारातल्या झाडाखाली जाऊन बसले. अरविंदकडे डबा नव्हताच. चहा पाव खात वेळ घालवावा म्हटलं तर तेवढे पैसे घालवणं ही चैनच ठरणार होती आणि ती मुळीच परवडण्यासारखी नव्हती. थोडक्यात त्याला इकडे तिकडे भटकत वेळ घालवण्याशिवाय पर्याय नव्हता. तो आवारातून रस्त्यावर आला. पाहतो तर काय, समोरच सर रिक्षातून उतरत होते. धावतच त्यांना सामोरा जात अरविंद म्हणाला, सर तुम्ही इकडं कुठं? पोस्टातून आलेलं एक पाकीट अरविंदच्या हातात ठेवत सर म्हणाले, तुमच्याकडेच आलो. तुमचा कॉल आलाय.
उद्या सकाळी 10 वाजता मुलाखती आहेत. तुम्हाला आज रात्रीच निघावं लागेल. बापरे! तेवढ्यासाठी सर स्वतः आले होते? खरं म्हणजे सरांचं इकडं काहीतरी काम निघालं असणार असंच त्याला वाटत होतं. परंतु ते आपल्यासाठीच आले आहेत हे पाहून त्याला भलतंच लाजल्यासारखं झालं. ओशाळवाणा होऊन तो म्हणाला, "आज संध्याकाळी मी आपल्याकडे यायचा विचार करत होतो. तुम्ही आला नसता तर. हे बघा, रात्री 11ला लातूर बस सुटते. ती पहाटे 6ला तिथं पोचते," सर सांगत होते. परंतु ऐकू येत असूनही ऐकायला येत नसल्याप्रमाणे तो त्यांच्याकडे पाहत होता. इतक्या लांब जाऊन यायचं म्हणजे किमान 50-60 रुपये तरी खिशात असायलाच पाहिजे होते. परंतु खिशात तर 15 ते 20 रुपयांपलीकडे दमडीही सापडण्याची शक्यता नव्हती. तेवढ्यात सरांनाच काय वाटलं कुणास ठाऊक, त्याचा चेहरा वाचत त्यांनी 50-50 रुपयांच्या 2 नोटा काढल्या आणि ते म्हणाले, "असं करा, हे पैसे ठेवा." "नको सर, मी करतो ना काहीतरी व्यवस्था." अरविंद चाचरला. आधीच एवढं लाजिरवाणं झालं होतं की पुन्हा पैसेसुद्धा घ्यायचं म्हणजे मेल्याहून मेल्यासारखं होणार होतं. परंतु सरांनी त्याचं काही एक चालू दिलं नाही. तो काहीही व्यवस्था करू शकणार नाही हे सरांना माहीत होतं. "ते राहू द्या, मुलाखतीची तयारी करा," सर म्हणाले आणि त्याच रिक्षातून ते निघून गेले. पहाटे 6 वाजता तो लातूरच्या स्टँडवर उतरला. पाऊस भुरभुरत असला तरी छत्रीची गरज पडावी इतका मात्र नव्हता. सार्वजनिक पाणपोईवर जाऊन त्याने तोंडावर पाणी मारलं, चूळ भरली. स्वच्छतागृहात जाऊन कपडे बदलले. चहा घ्यावासा वाटत होता, परंतु तेवढे पैसे घालवणं त्याला बरं वाटलं नाही. चौकशी केली तर कॉलेज तसं काही फार दूर नव्हतं. 3-4 तासाचा वेळ हाताशी होता म्हणून त्याने तिथंच एका बाकावर बैठक मारली आणि सोबत आणलेला माझे विद्यापीठ हा कविता संग्रह बाहेर काढला. परंतु वाचण्यापूर्वी पोटात काहीतरी ढकलणं भाग होतं. रोज पहाटे 5:30ला जेवायची सवय, त्यामुळे भूक चांगलीच कडाडली होती. सोबत आणलेल्या 2 भाकरींपैकी अर्धी भाकर त्याने खाऊन घेतली आणि पाण्याने पोट भरून घेतलं. डोक्यावर मुलाखतीचं टेन्शन होतंच. अशा मनस्थितीत सुर्व्यांची कविता मनाला दिलासा देत होती. दाही दिशांना पांगलेलं आपलं आत्मचरित्र जणू त्या कवितांमध्ये शब्दरूप झालं आहे की काय असं वाटत होतं. ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती. दुकानांचे आडोसे होते. मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. त्याच दिवशी मनाच्या एका कोऱ्या पानावर लिहिले, "हे नारायणा, या नंग्यांच्या दुनियेत चालायची वाट, लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा." तसं पाहता त्याने तो संग्रह गेल्या वर्षीच वाचून काढला होता. त्याचवेळी कित्येक ओळी त्याच्या काळजावर कोरल्या गेल्या होत्या. परंतु आज पुनर्वाचनात एक वेगळाच आनंद मिळत होता. अनुभवांच्या विद्यापीठात शिकलेल्या आणि सर्व प्रकारच्या अभावांच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या माणसांच्या त्या कविता वाचता वाचता आणि विचार करता करता बराच वेळ गेला. कॉलेजवर थोडं लवकर हजर राहिलेलं बरं म्हणून तो 9च्या सुमारास उठला आणि कॉलेजच्या दिशेने मार्गस्थ झाला. प्रश्न कसे येऊ शकतील आणि त्यांना उत्तर कसं देता येईल याची उजळणी मनातल्या मनात सुरू होतीच. कॉलेजवर पोचला तर तिथं उमेदवारांची ही गर्दी लोटलेली दिसली. मराठीशिवाय इतिहासाचीही एक जागा भरायची होती. त्याही मुलाखती आजच होणार होत्या. ती जागा मात्र पूर्ण वेळ होती. मराठीच्या अर्धवेळ जागेसाठी सुमारे 25 उमेदवार आलेले होते. काही नुकतेच MA झालेले होते. काही BEd होऊन आलेले होते. काहींनी शिक्षक म्हणून नोकरी करत करत आवड म्हणून MA केलेलं होतं, तर काही स्त्रियांनी सगळं स्थिर स्थावर झाल्यावर घरात बसून तरी काय करणार म्हणून शिक्षण घेतलेलं होतं. 10चे 11 झाल्यावर मुलाखती सुरू झाल्या. आत गेलेला उमेदवार बाहेर आला की बाकीचे त्याला गराडा घालायचे आणि काय काय विचारलं ते विचारायचे. तोही आठवेल तेवढं सांगत विद्वत्ता पाजळायचा आणि आपलीच निवड होणार असल्याच्या आविर्भावात निघून जायचा. अरविंदची ही मुलाखत बरी झाली. एकही प्रश्न त्याने खाली पडू दिला नाही. नवकवितेमध्ये मर्ढेकरांच्या नंतरचा महत्त्वाचा कवी कोण हा प्रश्न तर त्याच्या अगदी पथ्यावरच पडला. नारायण सुर्वे. त्याने बेधडक सांगून टाकलं. परंतु ते सांगताना शरदचंद्र मुक्तिबोध, विंदा करंदीकर, आरती प्रभू यांचंही योगदान सांगायला तो विसरला नाही. सर्वच बाबतीत असलेलं सुर्व्यांच्या कवितेचं निराळेपण सांगताना सकाळीच वाचून काढलेला माझे विद्यापीठ हा कविता संग्रह चांगलाच कामी आला. कवितेच्या ओळी पेरत त्याने कुठंही न अडखळता उत्तरं दिली.
त्या एका प्रश्नावरच मुलाखत रंगत गेली. तुम्ही मूळचे खानदेशातले दिसता, मग शिक्षणासाठी औरंगाबादला का आलात? त्याच्या अर्जावर नजर फिरवत प्राचार्य म्हणाले. ते काय झालं सर? उत्तरादाखल अरविंद म्हणाला. आमच्या खानदेशात अजून विद्यापीठ नाही आणि पुणं आम्हाला फार लांब पडतं. शिवाय इतक्या दूर शिकायला जाणं आर्थिकदृष्ट्याही शक्य होत नाही. त्या मानानं औरंगाबाद आम्हाला जवळचं आणि सोयीचं पडतं. सोयीचं या अर्थानं की सांगायला हरकत नसेल तर सांगतो. तिथं एका आश्रमात मी मोफत राहतो. रोज सकाळी पेपर टाकतो. एमएचं शिक्षण मी पेपर टाकतच पूर्ण केलं आहे. पुण्यासारख्या शहरात हे शक्य असतं असं मला वाटत नाही. कमिटी मेंबरच्या चेहऱ्यांवर अक्षरशः कौतुकाचे भाव उमटलेले दिसले. एक पेपर टाकणारा मुलगा एम ए होतोय आणि इतकी छान उत्तरं देतोय हे पाहून त्यांना निश्चितच आनंद झालेला दिसत होता. विभाग प्रमुख शिंदे सरांच्या चेहऱ्यावरही समाधान पसरलेलं दिसलं. त्यांना पाहिजे होतं तसंच सगळं घडून येत होतं. संस्थेचे एक मेंबर मात्र काहीसे नाराज दिसले. मुलाखत चांगली होते ही गोष्ट त्यांना बरीच खटकलेली दिसली. उत्तर देण्यासाठी अरविंदनं तोंड उघडलं की काय पण मूर्खासारखं बोलते अशा नजरेनं ते बघायचे. त्यांचा हेतू लक्षात येताच अरविंदने त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं. नाही म्हटलं तरी मुलाखत बरीच लांबली होती. एकेका उमेदवारावर इतका वेळ खर्च करणं कमिटीलाही शक्य नव्हतंच. या, प्राचार्य म्हणाले आणि अशा रीतीनं आयुष्यातली पहिली मुलाखत देऊन तो बाहेर आला. त्याची मुलाखत जरा जास्तच वेळ चालली हे पाहून राहिलेल्या उमेदवारांनी त्याला चांगलाच गराडा घातला. काही उमेदवार त्यांची मुलाखत झाल्यावर निघून गेले होते, तर काही सगळ्या मुलाखती आटोपल्यावर कदाचित काही समजेल या आशेवर ताटकळत थांबले होते. थांबा म्हणून सांगितलेलं नसताना उगीचच ताटकळण्यात अर्थ नव्हता. शिवाय ते दिसायलाही वाईट दिसणार होतं. असं आशाळभूतासारखं ताटकळण्यापेक्षा रस्ता कापलेला बरा म्हणून त्याने बसस्टँड गाठलं. शक्य तेवढ्या लवकर औरंगाबाद गाठायला पाहिजे होतं. रात्रीच्या गाडीने परतायचं म्हणजे रात्र वाया घालवण्यासारखं ठरणार होतं. शिवाय तेवढा वेळ स्टँडवर तिष्ठत बसायचं म्हणजे कठीणच होतं. त्यापेक्षा जमेल तसा रस्ता कापणं हे सोयीचं ठरणार होतं. शेठजीने मोठ्या मिनतवारीने एका दिवसाची रजा दिली होती. तुम्हारा ऐसाही नाटक चलता रहा तो काम छोड़ दो, असं म्हणतो. लगेच गाडी मिळाली तर रात्री 12पर्यंत पोचणं शक्य आहे म्हणून तो गाड्यांच्या पाट्या वाचत हिंडू लागला. आता जवळपास 4 वाजले होते आणि पोटात पुन्हा एकदा भूक उसळली होती. सकाळच्या अर्ध्या भाकरीनंतर पोटात काहीही गेलेलं नव्हतं. तिथंच एका बाकावर बसून त्याने राहिलेली सगळी शिदोरी संपवली. आता औरंगाबाद गाठेपर्यंत निदान पोटाची तरी चिंता मिटली होती. परंतु औरंगाबाद कसं गाठायचं ही चिंता छळत होतीच. रात्री उशिरा का होईना औरंगाबाद गाठलं तर सकाळी सायकल काढायला काहीच अडचण नव्हती. परंतु पोचायचं कसं हाच प्रश्न होता. टाईम टेबलवरून कसलीच नीट कल्पना येत नव्हती आणि चौकशी करायला गेलं तर तिथं कोणीही काही धड सांगत नव्हतं. तेवढ्यात एक आशादायक घटना घडली. बीड औरंगाबाद प्लॅटफॉर्मवर एक गाडी येऊन उभी राहिली. तिच्या कपाळावर लातूर केज अंबाजोगाई असे लिहिलेली पाटी होती. ती पाटी दिसताच मागचा पुढचा कसलाही विचार न करता तो बेधडक त्या बसमध्ये घुसला. जागा मिळो न मिळो उभं राहून का होईना जायचंच होतं. ते काही असो, निदान केजपर्यंत तरी जाता येईल, तिथून पुढं पाहता येईल एवढाच विचार त्याने केला होता. प्रवाशांना अर्धा तास ताटकळत ठेवल्यावर कंडक्टर आला. त्याची तिकीटं फाडून होईपर्यंत निवांतपणे ड्रायव्हर आला. गाडीला डबल बेल मिळाली तोपर्यंत 5:30 झाले होते. आता केज इथून 3-4 तास, तिथून बीड 2-2.5 तास आणि तिथून औरंगाबाद 2-2.5 तास, म्हणजे औरंगाबादला पोचायला किमान 1.5-2 तरी वाजणारच होते. तेही गाड्या मिळत गेल्या तर. पण ते सगळं कसं जमणार हीच एक चिंता डोकं करू लागली. अशानं हातचं काम सुटलं तर पुढे सगळं अवघडच होतं. जलद असूनही 50 ठिकाणी थांबत आणि डुलत ती गाडी केजला पोचली तेव्हा जवळपास 9 वाजायला आले होते. अशावेळी बीडला जायला गाडी कुठली? बीडकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या कधीच निघून गेल्या होत्या. आता लातूरकडून येणारी एक रातराणी तेवढी होती आणि तिला यायला रात्रीचा 1:30 तरी वाजणार होता. म्हणजे ज्या गाडीतून आलं तर रात्र वाया जाणार होती त्याच गाडीसाठी रात्रभर ताटकळत बसावं लागणार होतं. परंतु दुसरा इलाज तरी कोणता होता? त्याला
केजच्या त्या निर्जन स्टँडवर सोडून गाडी मार्गस्थ झाली. स्टँडवर सर्वत्र अंधार आणि भयाण शांतता पसरली होती. दूर कोपऱ्यात कुत्री भेसूर रडत होती. काहीतरी वाचत बसावं म्हटलं तर तेही शक्य नव्हतं. सायकलिंग करून करून दुखणाऱ्या पायांची मांडी घालून तो नुसताच बसून राहिला. वेळेत पोचणं दूरच, पण साला तो शेठ कावणार हीच एक काळजी डोकं करत होती. तिसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता तो बुक स्टॉलवर पोचला तेव्हा जावेद मियाँ त्याच्या वाट्याचे पेपर सायकलला बांधत होता. कोणी एखादा पोरगा ऐनवेळी आला नाही तर त्या दिवशीचं त्याचं काम जावेदकडे असायचं. त्याला सगळे ग्राहक, त्यापैकी कोणाला कोणते पेपर आणि कोणाला कोणती मॅगझिन्स लागतात ते बरोबर माहीत असायचं. सगळीकडे वसुलीसाठी तोच जायचा म्हटल्यावर ते अपेक्षितच होतं. तिरसटपणे त्याच्याकडे पाहून घेत जावेद म्हणाला, जाओ मॅनेजर को मिलो. त्याच पावली धाडधाड जिना चढून तो मॅनेजरकडे गेला. तो म्हणाला, शेठजी को मिलो. त्याच्याही शब्दात तोच तिरसटपणा होता. अरविंदने काय ओळखायचं ते ओळखलं. सगळी साली कामं सुटायची लक्षणं दिसत होती. शेठजी 8 वाजता दुकानावर टपकायचा. तो येईपर्यंत वाट पाहणं भाग होतं. तो आल्यावर अरविंद भीत भीतच त्याच्याकडे गेला. तू 1 दिन के लिए गया था ना? शेठ म्हणाला. हाँ मगर वापस नहीं आ सका. लातूर बहुत दूर है सेठ जी. तो हम क्या करेंगे? आइन वक्त पर दूसरा आदमी कहाँ से लाएंगे? बोलो. एकदम दरडावून शेठ म्हणाला. आता काम सुटलंच होतं तर लाचारी दाखवण्यात अर्थ नव्हता. तो ठीक है, मेरा हिसाब कर दो. कहाँ का हिसाब? कुछ नहीं मिलेगा. चलो चलते बनो. ऐसे कैसे चलते बनो? मेहनत की कमाई है. नहीं दूंगा. जाओ चाहे जो करो. निगरगट्ट शांतपणे शेठ म्हणाला. गरीब की कमाई लूटते हो, क्या मिलेगा तुमको? एकदम चिडून अरविंद म्हणाला. वो मैं देख लूँगा. चलो पहले यहाँ से फुटो. त्याच शांततेनं शेठ म्हणाला. अरविंद एवढा चिडून बोलत होता तरीही शेठजीवर मात्र काहीही परिणाम झालेला नव्हता आणि होणारही नव्हता. तो फक्त निगरगट्टपणे पुढे आलेला प्रश्न सोडवत होता. त्या माणुसकीशून्य माणसाशी भांडत बसण्यात अर्थ नव्हता. व्हायचं तेच झालं. कामही गेलं आणि त्यासोबत 1 महिन्याचा पगारही गेला. सरांना भेटून त्याने सगळा वृत्तांत सांगितला, परंतु काम सुटल्याचं अजिबात सांगितलं नाही. पण म्हणतात ना, एक दरवाजा बंद होतो तेव्हा कुठेतरी दुसरा दरवाजा उघडलेला असतो. अरे काळजी करू नकोस, आज ना उद्या दुसरं कुठलं तरी काम मिळेलच. माझी नोकरी तर आहेच ना. अशोक म्हणाला. त्याला दुजोरा देत निशिकांत म्हणाला, काळजीचं कारण नाही. आजपासून आपण वेगवेगळा स्वयंपाक करायचाच नाही, एकत्रच स्वयंपाक करायचा. जातील साले हेही दिवस. निशिकांतचं म्हणणं खरंच होतं. हेही दिवस जाणारच होते. आठवणी तेवढ्या मागे राहणार होत्या. भाग 63. वर्गात शिकवताना शिक्षकानं कसं बोलावं, कसं उभं राहावं याचंही शास्त्र आहे. काही नियम आहेत, काही संकेत आहेत. बोलताना अनावश्यक हातवारे नकोत. हातात खडू किंवा डस्टर तसंच ठेवून बोलू नये. लिहून झाल्यानंतरही हातात खडू तसाच असेल तर विद्यार्थ्यांचं आणि तुमचंही लक्ष विनाकारण विचलित होईल. फळा कसा पुसावा याचंही शास्त्र आहे. फळा नेहमी वरून खाली या पद्धतीनं पुसावा. खालून वर पुसत गेला तर खडूची धूळ तुमच्या कपड्यावर पडेल, नाकातोंडात पडेल, डोळ्यात जाईल. त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल. दीक्षित सरांचा तास अगदी रंगात आला होता. फळा कसा पुसावा आणि डस्टर कुठं ठेवावं यात विशेष ते काय अशा अर्थाने विद्यार्थी त्यांच्याकडे आणि एकमेकांकडे पाहत होते. परंतु सर मात्र फार महत्त्वाचा विषय सुरू असल्याप्रमाणे अगदी गंभीरपणे बोलत होते. त्या मुद्द्यांमध्ये विद्यार्थ्यांना फार रस नसला तरी आपण फार महत्त्वाचं सांगत आहोत असा आढ्यताखोर आविर्भाव त्यांच्या मुखावर विलसत होता. नेहमीप्रमाणेच सगळं कंटाळवाणं चाललं होतं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे असंच चालणार होतं. एखादी डुलकी मारावी म्हटलं तर तेही शक्य नव्हतं, कारण सरांचं सगळीकडे अगदी बारीक लक्ष असायचं. तेवढ्यात एक शिपाई वर्गात घुसला. ते कंटाळवाणं लेक्चर थोडा वेळ तरी थांबणार म्हणून सर्वांना तेवढंच बरं वाटलं. तो कसली सूचना घेऊन आलाय ते ऐकण्यासाठी विद्यार्थी सावध झाले, परंतु त्याने सूचना वगैरे काहीच आणलेली दिसत नव्हती. सरांजवळ जाऊन तो काहीतरी सांगत होता. अरविंद पवार कोण आहे? सर म्हणाले. मी आहे सर. उठून उभा राहत अरविंद म्हणाला. ऑफिसमध्ये तुमचा फोन आला आहे, जाऊन या. ऑफिसमध्ये आणि माझा फोन? कोणी केला असेल बरं हा फोन? शिपायानं काही चुकीचं तर सांगितलं नाही ना?
अरविंदला काही कळेना, परंतु जाऊन तर पाहायलाच पाहिजे होतं. अरविंद जवळपास धावतच ऑफिसमध्ये पोचला. कारकुनानं रिसिव्हर काढूनच ठेवला होता. अरविंद दिसल्याबरोबर तो म्हणाला, "तुमचा फोन आहे, घ्या." "हॅलो, हॅलो." चटकन रिसिव्हर उचलून अरविंदने आवाज दिला. "हॅलो, अभिनंदन तुमचं. तुमची अपॉइंटमेंट झाली आहे लातूरला. आत्ताच ऑर्डर आली. संध्याकाळी घेऊन जा. पुनश्च अभिनंदन." सर बोलत होते. परंतु अरविंदला मात्र काय बोलावं तेच सुचत नव्हतं. तो नुसता "हो सर, हो सर" एवढंच म्हणत होता. साधं थँक्यू एवढं म्हणायचंही त्याला सुचलं नाही. "हो सर, येऊन भेटतो सर." तो म्हणाला. "ठीक आहे, या." आणि एवढं बोलून सरांनी फोन ठेवला. तो इतका हरखून गेला की अगदी समोर दिसेल त्याला आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावं असं वाटू लागलं. परंतु ज्यांना सहभागी करून घ्यावं असं कोणीच समोर दिसेना. आनंदाच्या भरातच तो वर्गात शिरला तर सर म्हणाले, "फार आनंदात दिसताय? आनंदाची बातमी होती वाटतं." "मला प्राध्यापकाची नेमणूक मिळाली सर." अरविंद थोडं मोठ्यानेच म्हणाला. ते सांगताना सरांना तर कळावंच, पण सगळ्या वर्गालाही कळावं हाच त्याचा हेतू होता. "वा, चांगली गोष्ट. पण त्यांना सांगा B.Ed झाल्यावर येतो म्हणावं." "तोपर्यंत ते कशाला थांबतील सर?" अरविंद मनातच म्हणाला आणि जागेवर जाऊन बसला. तो जागेवर जाऊन बसला खरा, पण आता शांत बसणं शक्य नव्हतं, की संध्याकाळपर्यंत थांबणं शक्य नव्हतं. कसाबसा तो तास संपल्यावर त्याने पुढच्या तासांना दांडीच मारली आणि सरळ डिपार्टमेंट गाठलं. सर केबिनमध्येच होते. शब्द मुके असले तरी डोळ्यांनी सगळं सांगून टाकलं. त्याच्या डोळ्यात भरून आलेला तो कृतज्ञता भाव वाचत सर म्हणाले, "ही ऑर्डर. जमलं तर येत्या सोमवारी जॉईन होऊन जा." निळ्या शाईत टाईप केलेली ती ऑर्डर वाचताना क्षणभर आपण स्वप्नात तर नाही असंच त्याला वाटून गेलं. बराच वेळ तो त्या निळ्या अक्षरांवरून नजर फिरवत राहिला. ती प्राध्यापक पदाच्या नियुक्तीची ऑर्डर होती आणि या क्षणी ती त्याच्या हातात होती. 7 दिवसांच्या आत रुजू व्हा असं म्हटलं आहे सर. नाही म्हणजे ऑर्डरवरची तारीख पाहिली तर 3च दिवस राहिलेत म्हणून म्हटलं. तेवढं ते हार्ड अँड फास्ट नसतं. 2 दिवस मागे पुढं झालं तरी चालतं. अगदी आजच निघालं पाहिजे असं नाही. नाहीतर असं करा, फार तर उद्या निघा. सर, तुम्ही हे बघा, हा आभार मानायची काही एक गरज नाही. मी काही तुमच्यावर उपकार केलेले नाहीत. मला जे योग्य दिसलं ते मी केलं. त्यांनाही तुमच्यासारखा माणूस मिळाला नसता म्हणून मी शिफारस केली एवढंच. त्यात आभार मानण्यासारखं काहीही नाही. तुमचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत असं तुम्हीच एकदा मला सांगितलं होतं. घरात पोरवडा असलेल्या प्राथमिक शिक्षकाची आर्थिक परिस्थिती कशी असते याची मला कल्पना आहे. कारण माझे वडील प्राथमिक शिक्षकच होते. तुमची धडपड पाहून मी ठरवलं तुम्हाला होईल ती मदत करायची. मलाही अशाच काही लोकांनी मदत केली होती म्हणून तर मी इथंपर्यंत पोचलो. त्यावेळी ती माणसं भेटली नसती तर काय झालं असतं कुणास ठाऊक. मी भाग्यवान, मलाही आपल्यासारखी माणसं भेटली. हे शब्द त्याच्या जिभेवर आले होते, परंतु तो काहीच बोलला नाही. कृतज्ञता अशी बोलूनच का दाखवायची असते? आपण त्यांच्या कृपेला पात्र ठरलो याची जाणीव ठेवणं हीच खरी कृतज्ञता ठरेल. खरंच सरांसारखे शिक्षक दुर्मिळच म्हणावे लागतील. वर्गात शिकवणं एवढंच का शिक्षकाचं काम असतं? जीवनाच्या लढाईत विद्यार्थ्यांना जो जीवन मार्ग दाखवतो तोच खरा शिक्षक असं म्हटलं तर ते मुळीच चुकीचं ठरणार नाही. सरांशी बोलून होताच तो होईल तेवढ्या वेगाने सायकल मारत खोलीवर आला. अशोक ड्युटीवर गेला होता. निशिकांतला करकचून मिठी मारत त्याने सर्व वृत्तांत सांगितला. निशिकांतलाही खूप आनंद झाला. संकटकाळी मदत करणाऱ्या अरविंदसारख्या जिवलग मित्राचा प्रश्न मिटला म्हणून त्याला खूप समाधान झालं. शेवाळे गुरुजी, वेड्या यांच्यासह सगळ्या मित्रांना त्याने ती आनंद वार्ता पोचवली. उद्या रात्री निघून परवा रुजू होतो आहे म्हणून कळवलं. आता घरी भावना कधी कळवीन असं त्याला होऊन गेलं. परंतु फोन करावा म्हटलं तर ते शक्य नव्हतं आणि पत्र लिहावं म्हटलं तर ते लगेच पोचणार नव्हतं. भाऊंनी बाळगलेली महत्त्वाकांक्षा आज सफल झालेली होती. त्यांचा मुलगा त्यांच्याही पुढे गेलेला होता. त्यांचं ते स्वप्न आज आपण पूर्ण करू शकलो याचंच मोठं समाधान अरविंदला वाटत होतं. दुसऱ्या दिवशी रात्री 11ची गाडी पकडायची असं ठरवून तो तयारीला लागला. तयारी ती कसली? अंगावरचे कपडे सोडले,
तर दोरीवर वाळत घातलेला एकुलता ड्रेस, फाटकी सतरंजी आणि जीर्ण शीर्ण झालेली चादर पिशवीत कोंबली की झाली प्राध्यापकाची तयारी. खरं तर कपड्यांची इतकी दुरावस्था झालेली होती की एखादा तरी ड्रेस शिवायलाच पाहिजे होता. परंतु खिशात तेवढे पैसे नव्हते आणि मुख्य म्हणजे हाताशी तेवढा वेळही नव्हता. पायातल्या चपलेची अवस्थाही अत्यंत शोचनीय झालेली होती. ऐन वेळी तुटली बिटली तर शोभा नको म्हणून किमान चप्पल तरी घ्यायलाच पाहिजे होती. राहता राहिल्या पेस्ट बिस्ट ब्लेड असल्या किरकोळ वस्तू परक्या ठिकाणी ऐनवेळी शोधाशोध नको म्हणून त्या संध्याकाळी आणता येणार होत्या किंवा जाता जाताही घेता येणार होत्या. चप्पलची खरेदी मात्र संध्याकाळीच करायला पाहिजे होती. भाग 64. सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू होती. मुंबईला विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि त्या अधिवेशनात नामविस्ताराचा ठराव मंजूर होण्याची दाट शक्यता होती. सगळीकडून दबावच असा वाढत चालला होता. सरकारला ती मागणी आता आणखी लांबणीवर टाकणं शक्य नव्हतं. तशातच अधिवेशनाचा कालावधीही संपत आला होता. त्यामुळे आज का उद्या एवढाच फक्त प्रश्न होता. दोहोपैकी काहीही झालं तरी आंदोलनं उसळणारच होती आणि जनजीवन विस्कळीतच होणार होतं. सर्वांच्या तोंडी तोच विषय चालला होता. कोणीतरी सांगत आलं की आजच तो ठराव मांडला जाणार आहे आणि संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. खरेदीसाठी सायंकाळी जाऊन आलेलं बरं म्हणून तो गावात निघाला. रस्तोरस्ती घोळक्या घोळक्याने उभे असलेले तरुण तीच चर्चा करत होते. काही लोक रेडिओ कानाला लावूनच उभे होते. अनेक लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. ते अगदी अधीर होऊन काही कळतं का ते पाहत होते. सर्वांचे चेहरे एका आतुर उत्कंठेने ताणलेले होते. तरुणांच्या डोळ्यात तर आतापासूनच अंगार पेटलेला दिसत होता. ते सगळे जणू त्या बातमीची वाटच पाहत होते. मनामनात धुमसत असलेला असंतोष फक्त एका ठिणगीची वाट पाहत होता आणि ती ठिणगी आता फार दूर नव्हती. आणि अचानक पळापळ सुरू झाली. बहुधा 7च्या बातम्या सुरू झाल्या होत्या आणि नामविस्ताराची बातमी उद्घोषित झालेली होती. सगळीकडे सरकारच्या निषेधाच्या घोषणा सुरू झाल्या. एका संतप्त तरुणाने विजेच्या खांबावर दगड भिरकावला. दुसऱ्याच क्षणी खांबावरील ट्यूब खळखळाट करीत रस्त्यावर विखुरली. एकाचं पाहून दुसऱ्यानंही तेच केलं आणि दुसऱ्याचं पाहून तिसऱ्यानंही दगड उचलला. सर्वत्र एकच विध्वंस सुरू झाला. पाहावं तिकडं शेकडो तरुणांचे जथ्थे रस्त्यावर उतरले आणि अर्वाच्य भाषेत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सरकारी वाहनांवर आणि बसवर दगडफेक करू लागले. शहरातून फिरणाऱ्या सिटी बस हे त्यांचं पहिलं भक्ष्य ठरलं. दगडफेकीत अनेक आंदोलकही जखमी होऊ लागले. परंतु त्याची पर्वा न करता ते बेभानपणे दगडफेक करतच राहिले. सार्वजनिक मालमत्तेची एवढी प्रचंड नासधूस तो प्रथमच पाहत होता. आत्तापर्यंत आंदोलनं झाली परंतु ती एवढी विध्वंसक आणि पाशवी मुळीच नव्हती. हे आंदोलन मात्र जणू शहरच उद्ध्वस्त करायला निघालं होतं. रस्तोरस्ती आंदोलन पेटल्याचं कळताच पोलीस गाड्या सायरन वाजवत पळू लागल्या. परंतु 4 गाड्या कुठवर पुरणार होत्या. एव्हाना संपूर्ण शहरच पेटलं होतं आणि दंगा आटोक्याबाहेर गेला होता. पोलीस दिसेल त्याला लाठ्या मारून पळवून लावत होते. जे लाठ्यांनाही जुमानत नव्हते त्यांना सरळ उचलून गाड्यांमध्ये कोंबत होते. अरविंद हादरलाच. दंगेखोर समजून पोलिसांनी पकडलं तर उगाच कटकट नको म्हणून तो त्याच पावली माघारी वळला आणि गल्लीबोळातून रस्ता काढत खोलीवर आला. नाहीतरी गावात जाऊन आता काहीच उपयोग होणार नव्हता. सगळी दुकानं कधीच बंद झालेली असणार होती. अशा परिस्थितीत आता गाड्या रद्द झाल्या तर कसं, हीच एक चिंता त्याला भेडसावू लागली. शहरातून आलेले विद्यार्थी गावात किती भयंकर आंदोलन पेटले ते सांगत. जिकडे तिकडे नुसती तोडफोड आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. शहरच काय, संपूर्ण मराठवाडा पेटल्याच्या बातम्या कोसळू लागल्या. थोड्याच वेळात तीही बातमी आलीच. बाहेरगावी जाणाऱ्या सगळ्या गाड्या रद्द झाल्या होत्या. लातूरला जाणं आता अशक्य होतं. साली एवढ्या सायासानी नोकरी मिळावी आणि आजच ही दंगल उसळावी, यालाच का नशीब म्हणायचं. आता 4 दिवस गाड्या सुरू नाही झालं तर सगळं त्रांगडंच होऊन बसलं. हे बघा पवार, सनान्से म्हणाला, आंदोलन पेटले हे त्यांनाही कळतं. इथंच काय, सगळीकडेच पेटले. झाला 2 दिवस उशीर म्हणून काही बिघडणार नाही, टेन्शन घेऊ नका. तुमची नोकरी कुठंही जात नाही. टेक इट फ्रॉम मी. हां, ते झालं खरं, अशोक म्हणाला. पण काही लोक विघ्नसंतोषी असतात ना, त्यांना निमित्तच पाहिजे असतं.
7 दिवसात हजर व्हायला सांगितलेलं आहे ना. दिलेल्या वेळेत तो माणूस हजर झालेला नाही. त्याला नोकरीची गरजच दिसत नाही. करा त्याची ऑर्डर रद्द. अशोकचं म्हणणंही खरंच होतं. नालायकांना काय निमित्तच पाहिजे असतं. कमिटीतले सगळे लोक आपले हितचिंतकच होते असं समजून कसं चालेल? त्यांचेही काही हितसंबंध लागेबांधे असतीलच ना. आपण वेळेत हजर झालो नाही तर त्यांना ऐतच फावेल. तो एक मेंबर अरविंदला आठवला. साला कसा खुनशीपणे पाहत होता. आपण चांगली उत्तरं देतोय हेच त्याला पाहत नव्हतं. तो माणूस या परिस्थितीचा फायदा उपटल्याशिवाय राहणार नाही. उद्या सरांना भेटून विभाग प्रमुख प्राध्यापक शिंदे यांच्या कानावर घातलं तर? पण नको. सरांनी आपल्यासाठी आधीच एवढं केलं आहे की पुन्हा त्यांना त्रास देणं योग्य ठरणार नाही. रात्री 12:30-1 झाला तरी सगळीकडे तीच चर्चा चाललेली होती. गावातून आलेले विद्यार्थी बरंच काय काय सांगत होते. आता तर सगळं शहरच अंधारात बुडालं होतं. आंदोलकांनी जवळपास सगळे दिवे फोडून टाकले होते. सकाळ झाल्या झाल्या आंदोलन पुन्हा पेटणार यात शंकाच नव्हती. धुमस्त शहर फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होतं. तेवढ्यात बाहेर रस्त्यावर पळापळ झाली. तरुणांचा एक जथ्था आरडाओरडा करत शहराच्या दिशेनं पळत गेला. 7-8 पोलिसांची एक तुकडी त्यांच्या मागे धावत होती. अंधाराचा फायदा घेऊन मागे राहिलेल्या एका तरुणाने काय घडलं ते सांगितलं. तरुणांचं ते टोळकं सर्व तयारीनिशी विद्यापीठाचा प्रेस जाळण्यासाठी आलं होतं. परंतु कुंपणावरून उड्या टाकून आत उतरताना त्यांना एका वॉचमननं पाहिलं होतं. तोच पोलीस गाडीही तिथं पोचल्यानं त्यांचा डाव उधळला गेला होता. ती रात्र तशीच गेली. सकाळी पुन्हा आंदोलन सुरू झालं. ठिकठिकाणी रस्ते खोदले गेले. मोठमोठी झाडं तोडून रस्त्यावर आडवी टाकण्यात आली. विजेचे आणि टेलिफोनचे खांब उखडून फेकण्यात आले. अनेक ठिकाणी दलित वस्त्यांची जाळपोळ झाली. सगळीकडे एकच हाहाकार माजला. परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी अरविंद दुपारी शहरात जाऊन आला. पोलिसांनी सर्वत्र जमावबंदी आदेश लागू केला होता. परंतु तो धुडकावून लोक एकत्र येतच होते आणि जमेल त्या पद्धतीनं असंतोष व्यक्त करत होते. दळणवळण पूर्ण ठप्प झालेलं होतं. कोणालाही कुठं जाणं येणं तर सोडाच, पण फोन करणं किंवा तार करणंही शक्य नव्हतं. गावातल्या गावात निदान लोकांना पेपर तरी वाचायला मिळाला. बाहेरगावी जाणारे गठ्ठे मात्र तसेच पडून राहिले. रेडिओ तेवढा सुरू होता आणि लोकांचे कान सारखे तिकडेच लागलेले होते. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनं मांडली होती. नामविस्तार झाला तर मराठवाडा विद्यापीठ हे बौद्ध विद्यापीठ होणार, त्याचं अस्तित्व फक्त एका जातीपुरतं उरणार असा बराच मजकूर त्या पोस्टर्सवर लिहिलेला होता. सगळीकडे तीच एक हाकाटी सुरू होती. अशा निर्णयांनी दलित विरोधी मानसिकता बदलणार नसून उलट दलित विरोधी मानसिकता पोसली जाणार आहे आणि दलितांच्या एकगठ्ठा मतांसाठी सरकारला तेवढंच हवं आहे असाही तर्क त्यांनी लढवलेला होता. सर्वत्र पेटलेलं ते भयंकर आंदोलन आणि होत असलेला तो विध्वंस पाहता नामांतराचा ठराव मंजूर झालेला असला तरी त्याची अंमलबजावणी अशक्यच होती. सरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा म्हणून तो विद्यापीठात गेला. त्याला पाहताच सर म्हणाले, तुम्ही गेला नाहीत ते बरंच झालं. परिस्थिती कठीण आहे. जाऊ द्या 2 दिवस. त्यांना फोन करून सांगितलं असतं पण फोनही बंद आहेत. हो सर, तार करणंसुद्धा अशक्य नाही, अरविंद म्हणाला. असू द्या. संपूर्ण मराठवाड्यात तीच परिस्थिती आहे. तुमची अडचण त्यांच्याही लक्षात आलीच असेल. हो सर.